अयोध्या राम मंदिरच्या उद्घाटनाच्या 4 महिन्यानंतरही अजून भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे। बेळगाव मुदका गावातील राम भक्त अयोध्यामध्ये रामाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत। स्वतःच्या खर्चातून मुदगा गावच्या काही युवकांनी अयोध्याला भेट दिली। भारतीय जनता पक्षाचे उमेश पुरी व कृष्णा पाटील सह अनेकांनी रामाचे दर्शन घेतले। यावेळी अन्य राज्यातून व देशातून आलेल्या युवकांनी आपला आनंद व्यक्त केला। आज आम्ही बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटक राज्यातून मुदगा गावामधून प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी सर्व मित्र परिवार आलेलो आहोत। कारण गेली 500 वर्ष हे आमचे राम प्रभू श्रीराम एका झोपडीमध्ये होते। त्या झोपडीमधून श्रीमान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सुप्रीम कोर्ट महामहिम सुप्रीम कोर्ट यांनी निर्णय देऊन आमच्या श्रीरामचंद्रांना भव्य दिव्य असे राम मंदिरात आणून बसवलेलं आहे। त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम या आमच्या सुप्रीम कोर्टचे व या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीचे कोटी कोटी धन्यवाद देतो। व या आता झालेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांनीच पंतप्रधान व्हावे अशी आम्हा सर्वांची देशवासियांची इच्छा आहे। ती इच्छा प्रभू श्रीराम पूर्ण करेल अशी पूर्ण आम्हाला एक शक्ती व आशा आहे। त्यासाठी आम्ही सर्वजण इलेक्शन झाल्या प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी आले आहोत। त्याबद्दल सर्व भाविकांचे भक्तांचे आम्ही सुख समृद्धी व शांती नांदो। आमच्या मुदगा गावावरती सुखाची लाट येवो ही प्रभू श्रीरामचंद्र प्रार्थना करतो। व सर्वांना ज्यांनी बालक आहेत, जे शिक्षक आहेत, जे माता भगिनी आहेत, सर्वांना आशीर्वाद मिळो प्रभू श्रीरामांचे असे मी एक प्रभू रामचरणी प्रार्थना करतो। व ज्यांनी भारतीय जनता पार्टी व मोदींना मत दिलं आहे त्या सर्वांचं कल्याण हो असं मागणी करून पुन्हा एकदा जय श्रीराम, जय श्रीराम, घर घर मोदी। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।